पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल येथील यहुदी समाजाच्या सुमारे 200 वर्ष जुन्या कब्रस्थानावरील अवैध अतिक्रमण आज पनवेल महानगरपालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने हटवले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून एका स्थानिक बिल्डरच्या मदतीने कब्रस्थानाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुमारे 9 घरे उभारण्यात आली होती. तसेच एक कत्तलखानाही सुरू करण्यात आला होता. यहुदी समाजातील नागरिकांनी अनेक वर्षे चर्चेच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधितांनी ते मान्य केले नाही. याच दरम्यान त्या ठिकाणी एक दर्गाही उभारण्यात आला होता. यानंतर यहुदी हेरिटेज ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने ट्रस्टची बाजू योग्य ठरवत पनवेल महानगरपालिकेला अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. ही कारवाई कशामुळे केली आहे आणि किती दिवसांपासून ही नोटीस दिली होती आणि कारवाई होत नव्हती? आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अनधिकृत विभागाच्या माध्यमामधून या ठिकाणी प्लॉट नंबर 217 मध्ये जे काही अनधिकृत बांधकाम होतं त्याचं निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये या अनुषंगाने एक जनहित याचिका दाखल झाली होती मुंबई हायकोर्टामध्ये. त्या हायकोर्टाच्या अनुषंगाने ही आज या ठिकाणी कारवाई पार पाडण्यात आलेली आहे. कोणी ही याचिका दाखल केली होती आणि ही जागा कशासाठी होती? ही जी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती ती येशू सेरिब्रल ज्यूइश संस्थेच्या माध्यमामधून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती 211/223. त्या माध्यमामधून मागच्या वर्षी 16 जूनला 2025ला निकाल लागला, ज्यामध्ये 3 महिन्यामध्ये या सर्वांच्या सुनावण्या घेऊन अनधिकृत बांधकाम असेल तर निष्कासित करण्यात यावं अशी सूचना निर्देश दिल्यामुळे आज ही कारवाई करण्यात आली. ही जागा कशासाठी वापरण्यात येत होती? ज्यूइश हेरिटेजच्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्यानुसार इथे त्यांचं कब्रस्थान म्हणजे जे काही अंत्यसंस्कार करण्याची जागा होती असं त्यांचं म्हणणं आहे. किती वर्षापासून हा मॅटर कोर्टमध्ये होता आणि आज निकाल लागला? हे 2023मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये मागच्या वर्षी 2025ला याचा निकाल लागला. किती घरं होती जी कारवाई झाली? हे साधारण 9 घरं होते. 9 घरांवर ही कारवाई करण्यात आली. आपलं नाव आणि पोस्ट? मी महेश कुमार मेघमाळे, अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका. माझ्यासोबत पोलीस चे पथक पण आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आमची कारवाई करण्यात आलेली आहे. आमचे आयुक्त मंगेश चितळे साहेब यांच्या पण यामध्ये आदेश असल्यामुळं ही आज कारवाई पार पाडण्यात आली.